नमस्कार. मी संजय माळी, रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर. ॲक्च्युली 7-8 वर्षापूर्वी हेल्थ इन्शुरन्स कुठला तरी असावा आपला, असं याबाबत आम्ही विचार करत होतो. आणि त्याच कालावधीमध्ये सोशल इन्व्हेस्टमेंटची माझी भेट झाली आणि त्यांनी मला सजेस्ट केलं की परंतु मला गव्हर्नमेंटकडनं काही क्लेम मिळायचे. त्यामुळे मी विचार केला की इकडेही फंड भरायचे आपण स्टार हेल्थ किंवा अन्य कुठल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीला, आणि पुन्हा गव्हर्नमेंटकडनं मग कसं इन्व्हेस्टमेंट वाया जाईल का असं वाटत होतं. परंतु मॅडमने मला संपूर्ण माहिती दिली की काही क्लेम जे असतात काही रोगांच्या बाबतीत, ते जसे की डायबिटीज किंवा BP, हे क्लेम नसताना पॉलिसी उतरा आणि नंतर तुम्हाला तरी झाले तरी ते कव्हर होतील, अशा पद्धतीने गाईड केल्यामुळे आम्ही अगोदरच 4-5 वर्षापूर्वीच ते हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये सहभाग घेतला. आणि त्यानुसार मग मला असं वारंवार वाटायचं की हा पैसा आपला फुकटच जातोय, कारण मी कधी आजारीच पडलेलो नाही. बऱ्याचदा आपलं नियमित व्यायाम आणि सगळे औषधं सुरू असायची डायबिटीस असतात तरीसुद्धा, आणि त्यामुळं हा पैसा फुकट जातो का असं मला वाटायचं. परंतु परवाचाच इन्सिडेन्स असा झाला की अगदी आम्ही ट्रिपला गेलो, युरोप फिरून आलो, गिरनारचाच पर्वत चढून आलो, तोपर्यंत काही त्रास झाला नाही. आल्यावर रुटीन चेकअपला गेल्यावर मला माझ्या ECGमध्ये ॲबनॉर्मल दिसून आलं आणि त्यामुळे मी एन्जिओग्राफी केली असता मला ब्लॉकेज दिसून आले आणि त्यामुळे मला बायपास करायला लागले. ॲक्च्युली ह्याचं कुठलीच साईन मला दिसत नव्हती, तरीसुद्धा मला अचानक ह्या इन्सिडेंटला सामोरे जावं लागलं. त्यावेळी मला हेल्थ इन्शुरन्स खूप कामी आला आणि हा अचानक माझी फार धडपड झाली असती, गडबड झाली असती. परंतु ह्या इन्शुरन्समुळे मला त्याचा फायदा झाला आणि मी इमिजिएट एन्जिओग्राफी केली. त्याच वेळी सोशल इन्व्हेस्टमेंटशी कॉन्टॅक्ट केला, तर त्याने मला ते आधीच त्याचे फॉर्म्स भरून घेतले आणि ॲडमिट होण्यापूर्वी त्याचे अप्रूव्हल घेऊन दिले. त्यामुळं इन्शुरन्स जो हेल्थ इन्शुरन्स आहे तो कुठल्या प्रकारे वाया जातो असं म्हणण्याची काय आवश्यकता नाही. तर तो कुठेतरी फायदा होतो किंवा कुठली वेळ कधी कोणाला सांगून येत नसते. मे बी इन द ॲक्सिडेंट असेल किंवा आजारपण असेल, आता इमिजिएट काय इमर्जन्सी आली तर मात्र आपली खूपच धावपळ होते आणि ती टाळण्यासाठी अशी गरज आहे. थँक्यू.